वंदे मातरम. मित्रांनो नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहत आहात ॲक्युरेसी इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, डेटा सेंटर हा विषय आपण चांगला लावून धरलेला आहे. हा 6वा भाग आहे. या संकल्पनेच्या अनुषंगाने विविध पैलूंची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला. या क्षेत्रात पुढे जाऊ इच्छिणाऱ्यांना उपयुक्त ठरू शकतील अशी माहिती आपण या भागात आता देणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर डेटा सेंटरच्या अनुषंगाने व्यावसायिक अंगाने काम करायचे असेल तर आधी तुम्ही प्रस्थापित डेटा सेंटर्सला भेट द्या. या क्षेत्रातील मंडळींची भेट घ्या, त्यांची मुलाखत घ्या, अभ्यास करा, नंतर निर्णय घ्या. संपर्कासाठी महाराष्ट्रातल्या प्रमुख डेटा सेंटर्सची कंपन्या आहेत, त्यांच्या अधिकृत कॉर्पोरेट आणि सेल्स क्रमांक, कॉन्टॅक्ट नंबर्स, ईमेल ॲड्रेसेस या ठिकाणी देत आहोत. स्क्रीनवर ते तुम्हाला दिसतील. तुम्ही त्यांच्या व्यावसायिक चौकशीसाठी किंवा माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधू शकता. मित्रांनो, नाशिक आणि नागपूर या टियर 2 शहरांमध्ये डेटा सेंटरचा विस्तार होत असला तरी सध्या या कंपन्यांचे थेट तिथले स्थानिक संपर्क क्रमांक पब्लिकली उपलब्ध नाही. या कंपन्यांचे सर्व प्रोजेक्ट्स आणि इन्क्वायरीज मुंबईच्या मुख्य कॉर्पोरेट कार्यालयातूनच हाताळले जातात. परंतु तुम्ही जर तुमच्या डिजिटल मीडिया किंवा रिसर्च प्रोजेक्टसाठी त्यांच्याशी जोडले जाऊ इच्छित असाल तर त्यांचे अधिकृत सेल्स आणि मीडिया रिलेशन्सचे थेट संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत. मी ते वाचून दाखवतो. ते स्क्रीनवरही दाखवतोय आणि ते आपण याच्यातही देणार आहोत. पहिली कंपनी क्रिट्स डेटा सेंटर्स. मुंबई ऑफिसचा नंबर आहे 0226. माझ्याकडनं मिस झाले. त्याचा ईमेल ॲड्रेस आहे, चौकशीसाठीचा ईमेल ॲड्रेस आहे, त्यांची वेबसाईट दिली आहे बघा. नंतर दुसरी कंपनी योत्रा डेटा सर्व्हिसेस, हिरानंदानी ग्रुपमध्ये आहे. मुख्य त्यांचा नंबर दिलेला आहे 91 21 92 400. त्याचे एक्सटेन्शन्स आहेत. पुढचा एक नंबर दिलेला आहे, त्याचा ईमेल आहे info@yotra.com. मार्केटिंगचा नंबर दिलेला आहे, त्यांची वेबसाईट दिली आहे www.yotra.com. तिसरा STTGDC इंडिया, याचाही नंबर दिलेला आहे. त्यांचा मुंबईच्या ऑफिसचा नंबर आहे. जे 22 जो डिजिट येतोय तो मुंबईच्या ऑफिसचा नंबर आहे. त्यांचा ईमेल दिलेला आहे. कॉन्टॅक्ट ही मी वाचतोय पण तुम्ही ते स्क्रीनवरही तुम्हाला दिसतील. नंतर चौथी कंपनी आहे NTT ग्लोबल डेटा सेंटर्स. पूर्वीची ती नेट मॅजिक नावाची कंपनी आहे, तिचा पण नंबर दिलेला आहे, तिची वेबसाईट्स दिलेली आहे. नंतर योत्रा डेटा सर्व्हिसेस, नागपूरचा जो प्रोजेक्ट आहे त्याचा सेल्स टीमचा थेट ईमेल ॲड्रेस तुम्हाला दिला आहे sales@yotra.com. मीडिया आणि प्रेस इन्क्वायरीचा एक खाली नंबर दिला आहे PR@yotra.com. टोल फ्री नंबर खाली दिलेले आहेत. नंतर दुसरा जो STTGDC इंडिया, तिचे पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये प्रकल्प आहेत, त्यांचे पण खाली नंबर दिले आहेत, ईमेल ॲड्रेसेस दिलेले आहेत. त्याचा चौकशीसाठी एक त्यांची वेबसाईट पण दिलेली आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही नाशिक नागपूरच्या स्पेसिफिक प्रोजेक्टची माहिती मागवू शकता. अजून एक खाली दिसते क्रिट्स डेटा सेंटर्स, म्हणजे त्याचा पुढचा जो काही विस्तार होणार आहे त्या संदर्भातले इन्क्वायरी जर करायचे असतील तो नंबर दिलेला आहे. त्यांच्या हैदराबाद आणि मुंबई कॉर्पोरेट ऑफिसचे पण ईमेल ॲड्रेसेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. रिपोर्ट्स किंवा मुलाखतीसाठी पण त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. मित्रांनो, एक मात्र लक्षात ठेवा, एक महत्त्वाची टीप आपल्यासाठी. डेटा सेंटर अति संवेदनशील आणि हाय सिक्युरिटी झोनमध्ये असतात. सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक प्लांटवर किंवा थेट कोणालाही प्रवेश दिला जात नाही आणि तेथे वेगळी सेल्स टीम नसते. तुम्हाला जर कंपन्यांच्या नाशिक किंवा नागपूर मधील सद्यस्थितीबद्दल, म्हणजे उदाहरणार्थ जमीन संपादन, वीज वाटप, बांधकामाची माहिती, अचूक सांख्यिकी किंवा ग्राउंड रिपोर्ट हवा असेल तर उद्योग मित्र महाराष्ट्र किंवा MIDCच्या प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधणे अधिक फायदेशीर ठरेल. या कंपन्यांच्या आगामी योजनांबद्दल आणखीन काही विशिष्ट तांत्रिक माहिती ईमेलवर संपर्क साधून मागवता येऊ शकतो. थोडा पाठपुरावा करावा लागतो. लगेच आपण मेल पाठवला आणि माहिती असं होत नाही. महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या काही प्रमुख डेटा सेंटर कंपन्यांची नावे खालीलप्रमाणे देतोय. आता मेजर प्लेयर्स जे आहेत ते त्यांची नावं आपण देतो आहे, ती बघा. त्यांचं जे ऑफिस आहे मुंबई, चांदिवली आणि पुणे इथे त्यांची मोठ्या डेटा कंपनी डेटा सेंटर्स आहे. आणि भारतातल्या या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी जी मानली जाते ती क्रिट्स डेटा सेंटर, महापे, नवी मुंबई इथे त्यांचं आशियातील सर्वात मोठं टियर 4 डेटा सेंटर आहे. नंतर STTGDC ही जी कंपनी आहे इथे मुंबई आणि पुणे येथे ऑफिस आहेत, त्यांचं पण डेटा सेंटर कार्यरत आहे. अदानी कॉनेक्स, अदानी समूहाची ही कंपनी आहे, तिचं मुंबईत डेटा सेंटर आहे, तिचं पार्क उभारलं त्यांनी. अशा ह्या वेगवेगळ्या कंपनीची नावं आहेत. ही सर्व आपल्या महाराष्ट्रात नवी मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणी आहेत.
त्यांच्या आता क्षमतांचा विस्तार होतो आहे. जागतिक कंपन्यांपैकी ग्लोबल टेक जायंट्स Amazon वेब सर्व्हिसेस ही एक कंपनी पण आता महाराष्ट्रात आणि मुंबईत आणि हैदराबादचं रिजनल क्लाउड हब सेंटर आहे. त्यापैकी मुंबई हे त्यांचं मुख्य केंद्र आहे. पुण्यातल्या मायक्रोसॉफ्टने आता स्वतःची मोठी डेटा सेंटर्स उभारली आहेत. गुगल क्लाउडचं पण मुंबईत रिजनल ऑफिस सक्रिय झालेलं आहे आणि अनेक त्यांचे प्रकल्प येत्या काळामध्ये विस्तारित होत आहेत. रिलायन्स जिओचं मोठं डेटा सेंटर आहे, प्रगती पथावर आहे. वेब वर्क्स अशी एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरीला त्याचं ऑफिस आहे. योत्रा इन्फ्रास्ट्रक्चर हिरानंदानी ग्रुप पनवेलमध्ये यांचं योत्रा NM1 हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे डेटा सेंटर आहे. मित्रांनो, हे वेगवेगळ्या कंपन्यांची आपण नावं इथे देत आहोत, ती तुम्ही स्क्रीनवर उतरून घ्या किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण ही देत आहोत. तर विशेषतः ही सर्व समुद्रकिनारे आहेत. हे जे काय सबमरीन सेंटर्स तिथे असल्यामुळे कनेक्टिव्हिटी त्यांना लगेच मिळते. पुण्यात IT हब असल्यामुळे या कंपन्यांची महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती दिलेली आहे. मित्रांनो, मुंबई आणि पुणे ही मुख्य केंद्र असली तरी महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही डेटा सेंटर उद्योगाचा विस्तार होत आहे. राज्य सरकारच्या नवीन IT आणि डेटा सेंटर पॉलिसीनुसार मुंबई पुणे व्यतिरिक्त इतर शहरांना Tier 2 आणि Tier 3 सिटीज असं दर्जा दिलाय, त्यांना प्रोत्साहन दिलंय. या सिरीजच्या माध्यमातून डेटा सेंटरच्या विषयी दिलेल्या माहितीचा आपण उपयोग करून घ्या. निश्चित आपल्याला उपयोग होईल. या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहावे. आम्ही ती मिळवण्याचा प्रयत्न करू, संबंधितांच्या मुलाखती घेऊ आणि निश्चितच आपल्या उत्कर्षासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. पुढील जे आता आपण सिरीज सुरू करतोय ती सेमीकंडक्टर विषयी आपण माहिती देणार आहोत आणि त्यासाठी हे चॅनल मात्र आपल्याला सबस्क्राईब करावं लागेल. याविषयी काही अडचणी असतील तर आपण ईमेल करू शकतात, कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देऊ शकतात. काही त्रुटी राहू शकतात आमच्याकडनं, कारण आमच्या संदर्भात या विश्लेषण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. पण एक मराठी मुलांना या क्षेत्राविषयी थोडी का असेना माहिती व्हावी, हा आमचा यामागचा हेतू होता. त्यासाठी ह्या आपल्या ॲक्युरसी इन्साईट्सच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण ह्या 5-6 सिरीज केलेल्या आहेत. पुढचा टप्पा आपला असा राहणार आहे की प्रत्यक्ष डेटा सेंटर चालवणारे ज्या काही कोणी उद्योजक व्यक्ती असतील त्यांची आपली भेट घेऊ, त्यांच्या मुलाखती घेऊ आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण त्या सादर करू. तो प्रयत्न आमचा सुरू आहे. या 5 सिरीज आपण आनंदाने बघा, त्याच्यातल्या आपल्या मित्रांना शेअर करा. ही माहिती आपल्याला कशी वाटली ते अवश्य सांगा आणि मात्र चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. जय हिंद.